थेट जाऊयात अमरावतीमध्ये नवनीत राणा बोलतायत। तर नवनीत राणा यांना आज भाजपने उमेदवारी जाहीर केलेली आहे। त्या दिवशीच म्हटलं होतं की लक्ष्मीचे हाती नेहमी कमळ असतेच आणि या अमरावतीकरांची सून म्हणून मी गेल्या 12-13 वर्षापासून काम करत होती आणि जे अमरावतीकरांची इच्छा होती, अमरावतीकरांच्या डोळ्यात मी ते नेहमी पाहिलेलं आहे की मी कोणते पक्षातून आणि माझे जे नेते आहे ज्यांना मी नेते म्हणून मी आपल्या सगळ्यांना सांगितलं आहे की या देशाचे प्रधानमंत्री यांना मी माझा नेता मानते। अमित शहाजी, देवेंद्र फडणवीसजी आणि राष्ट्रीयचे देशाचे जे भाजपचे अध्यक्ष आहे नड्डा साहेबांना, बावनकुळे साहेबांना यांना मी नेता मानते आणि नेत्यांनी ज्या पद्धतीने ठरवलं तर त्यांचे पुढे मी जाणार नाही। आणि आज जसा मला दिल्लीवरनं फोन आला त्याच वेळी मी तेव्हाही म्हटलं होतं की त्यांच्या शब्दाचे पुढे मी जाणार नाही आणि 2 मिनिटात ती बातमी आली टीव्हीवर आणि ते जाहीर केला। तर मी मनापासून माझे अमरावतीकरांचे तर्फे माझे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी, अमित शहाजी, देवेंद्र फडणवीसजी जे आमचे नेते आहे, नड्डा साहेबजी आणि देवेंद्र फडणवीसजी आणि बावनकुळे साहेब यांना मी मनापासून खूप खूप धन्यवाद करते की त्यांनी अमरावतीकरांची आवाज ऐकली आणि माझे कामाच्या त्यांनी जाण घेऊन माझे अमरावतीमध्ये त्यांनी गेल्या 5 वर्षापासून खूप सारे नवीन प्रोजेक्ट आणि मला सपोर्ट करण्याचं काम केलं आणि गेल्या NDA मध्ये आम्ही होतोच आणि आज त्याच्यावर शिक्कामोर्तब केला की मेहनत करणारे लोकांच्या पाठीशी असे नेतेगण असतातच आणि हे स्पष्ट पूर्ण अमरावतीकरांच्या डोळ्यात मी पाहिला होता की त्यांना लक्ष्मीच्या हाती कमळ द्यायचंच होतं आणि ते आज माझे अमरावतीकरांचं स्वप्न पूर्ण झालं। तर तुम्ही पहिले उमेदवार आहे की आधी उमेदवारी घोषित झाली आणि नंतर पक्ष प्रवेश, तर केव्हा भाजपात प्रवेश करणार? मी आता दादा इथून बावनकुळे साहेबांना भेटायला चालली आहे, तिथे भेट घेणार आहे। उद्या मी देवेंद्रजींची, आमच्या दादांची भेट घेणार आहे आणि तिथून मी अमित शहाजींना भेटायला जाणार आहे आणि नड्डा साहेबांना भेटायला जाणार आहे। उद्या पक्ष प्रवेश होईल भाजपमध्ये दिल्लीला। आज जे आमचे राज्याचे जे अध्यक्ष आहे बावनकुळे साहेब, तिथे मी जाणार आहे भेटीला आणि तिथूनच सगळी प्रोसिजर सुरू होईल आणि त्याच्यानंतर मग मुंबईला दादांना भेटायला आमचे देवेंद्रजींना, त्याच्यानंतर अमित शहाजी आणि नड्डा साहेबांना। मी खूप नवीन आहे, मी नवीन एक खासदार म्हणून या क्षेत्रामध्ये काम केला, सून म्हणून या अमरावतीमध्ये गेल्या मी 5 वर्ष नाही 13 वर्षापासून मी माझे जनता मधात राहिली। तर मी सगळे सिनियर NDAचे जेवढेही घटक आहे, जेवढे आमचे महायुतीचे घटक आहे, सगळ्यांना मी एवढंच सांगेन की सिनियर असताना मला सगळ्यांनी साथ द्याव आणि आशीर्वाद द्याव। अमरावतीचे विकासासाठी आपण माझ्या डोक्यावर आशीर्वादाचा हात ठेवा एवढीच विनंती करते। बावनकुळेंचा फोन आलेला आहे आणि त्यांनी तुमचा पक्ष प्रवेश करून आता आपली बाईट झाल्यानंतर मी सरळ नागपूरला निघणार आहे आणि उद्या मुंबईला पोहोचणार आहे आणि उद्या दुपारी मी दिल्लीला जाणार आहे। मला वाटते लक्ष्मी जेव्हा नाव आपण देतो आणि या अमरावतीची घरची जेव्हा लक्ष्मी आपण म्हणतो सून म्हणून, या जिल्ह्यामध्ये मी गेल्या 12-13 वर्षापासून काम करत आणि ॲज अ खासदार 5 वर्ष मी सतत लोकांमध्ये राहिली। तर मला वाटते लक्ष्मीच्या हाती हे अमरावतीकरांची इच्छा होती की माझे हाती कमळ गेला पाहिजे आणि त्याच लक्ष्मीच्या हाती आज कमळ आहे। तर मला वाटते ज्यांची इच्छाप्रमाणे, अमरावतीकरांची इच्छाप्रमाणे ते कमळ माझे हाती आहे। तर मला वाटते ते आशीर्वाद नक्की माझे अमरावतीकर मला देतील। निवडणुकीत अडचण आणि तुमचा सामना झाला होता, आता उमेदवारी तुम्हाला जाहीर झाल्यावर ते उमेदवार निवडणूक लढण्यावर ठाम आहे, काय सांगणार? मी तेच म्हटलं की महायुतीमध्ये जेवढेही पक्ष, जेवढेही घटक, जेवढेही नेते आहे, सगळे आदरणीय आहे आणि सगळ्यांना मी नम्रपणे विनंती करते की जे महायुतीमध्ये जेवढेही नेतेगण आहे, माझ्यापेक्षा सगळे सिनियर आहे, त्यांनी एक सून म्हणून या जिल्ह्याची परिवाराची सदस्य म्हणून माझे डोक्यावर आशीर्वादाचा हात ठेवा।
ज्यांनी माझे अमरावतीचा विकास होईल. एक शेवटचा प्रश्न आहे की तुम्हाला भाजपची उमेदवारी मिळाली, परंतु स्थानिक नेत्यांना तुम्ही कसं सामोरं सगळे मोदीजींसाठी काम करणार आहे, सगळे अमित शहाजींसाठी काम करणार आहे, देवेंद्र फडणवीसजींसाठी काम करणार आहे आणि आमचं लक्ष आहे. आणि एक कार्यकर्ता म्हणून भाजपमध्ये आज माझी तिकीट घोषणा झाली आहे. ते एक सामान्य कार्यकर्ता म्हणून मी माझे सगळे पक्षाचे कार्यकर्त्यांना एक परिवार समजून मी पुढे घेऊन चालणार आहे आणि सगळे आपकी बार 400 पार या टार्गेटवर सगळे लोक काम करतील एवढा विश्वास आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.